पोट्यो. आता आपण या सिरीजचा घेत आहोत चॅप्टर नंबर 14 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. आता या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनवर दरवर्षी आपल्याला कम से कम 7 मार्काचे तरी प्रश्न असतात. कमीत कमी 7 मार्काचे प्रश्न या चॅप्टर मध्ये येतात. आता बघा काय म्हणतात तर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल एलिमेंट इन ट्रायंगल ABC AB is equal to 5.5 सेंटीमीटर, BC is equal to 6 सेंटीमीटर, AC is equal to किती आहे तुमच्याकडे 4.5 सेंटीमीटर. कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल ABC and एलिमेंट सच दॅट काय दिलेलं आहे BC by MN is equal to 5/4. आता बघा हा रेशो दिलेला आहे. आता या रेशो वरून हे माप जे दिले याच्यावर तुम्हाला काय करायचे ABC आणि एलिमेंट नावाचे दोन ट्रायंगल काढायचे. आता लक्षात घ्या जर इथं बघायचं ABC दिसता इथं काय दिसता एलिमेंट. जर याच्यात एखादी जर काय सर तुमचा पॉइंट कॉमन असेल म्हणजे एखादी नाव जर किंवा तुझा जो पॉइंट म्हणू किंवा त्याला व्हर्टेक्स म्हणू तो जर कॉमन असेल तर तुमचे दोन ट्रायंगल एकाला एक जोडून निघणार. जर एखादी पॉइंट कॉमन नसेल तुमचे पॉइंट तुमचे जे ट्रायंगल आहे ते एकामेकाला जोडून किंवा एकामेकात निघणार नाही. मग आता बघा इथं दिसतंय कॉमन इथं ABC आहे ते एलिमेंट मग कॉमन नाही निघणार तर मग काय करायला लागेल. आता ABC चे माप दिले तुम्हाला काय म्हणताय एलिमेंट एक काढा म्हणताय. मग आता पहिल्यांदा काय करायचं हे एलिमेंटचे माप आपल्याला काय करायला शोधावे लागतात. आता शोधायचे आहे तर कसं शोधणार बघा त्याने काय म्हणलंय ट्रायंगल ABC आणि एलिमेंट काय असते सिमिलर आहे. लिहून घेऊ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल कोणता LMN. जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर आपल्याला माहिती आहे त्याचे जे करस्पॉन्डिंग साइड असतात ते कसे असतात प्रोपोर्शनल मध्ये म्हणजे काय ना देयरफॉर करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल कसे असतात ते सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन कशा असतात त्या प्रपोर्शन मध्ये असतात. मग देयरफॉर साइड जर प्रपोर्शन असतं काय लिहितात मग ABC एलिमेंट. आता लक्षात घ्या पोट्टे तुम्हाला इथं नाव लिहिणं शिकवतो. याचे पहिला आणि दुसरा व्हर्टेक्स घेतला याचे पहिला आणि दुसरा घ्यायचा म्हणजे काय येणार AB डिवाइडेड बाय LM इज इक्वल टू इथं बघा आता दुसरा तिसरा घेतो BC तर त्याला वरत घ्या याच्यातलाही दुसरा तिसरा घ्यायचा काय MN. इथं बघा मग पहिला तिसरा घेतला इथे सुद्धा पहिला तिसरा AC घेतला इथे काय घेतला LN पहिला आणि तिसरा इज इक्वल टू हे प्रपोर्शन मध्ये असतात. आता बघा याचं जे प्रपोर्शन आहे कशाचे इक्वल दिलाय 5/4 च्या इज इक्वल टू 5/4. आता असं ठेवल्यानंतर आता याच्यातला प्रत्येक रेशोले काय करत जायचं या तुमच्या 5/4 च्या बरोबर ठेवत जायचं म्हणजे काय होणार देयरफॉर AB by LM इज इक्वल टू आता बघा AB by LM इज इक्वल टू किती ठेवायचं आहे 5/4. आता 5/4 ठेवायचं बघा काय दिसते तर AB by LM इज इक्वल टू 5/4. तुम्हाला जे जे भेटलंय त्याचं माप ठेवत जाऊ. आता बघा AB चं माप किती आपल्याला 5.5 म्हणजे काय होणार AB इज इक्वल टू किती आहे 5.5 डिवाइडेड बाय हा तुमचा LM दशांश याचं माप आपल्याकडे आहे नाही इज इक्वल टू 5/4. आता बघा याला काढायचं आहे काय करू याचा मल्टिप्लाय सोबत याला इकडे करून घेऊन म्हणजे काय येणार बघा हा जर 4 याच्या सोबत मल्टिप्लाय झाला काय येणार 5.5 गुणिले 4 त्याला हा 5 इकडे डिवाइड मल्टिप्लाय इकडे दिल्यावर काय होतं डिवाइड म्हणजे भागिले 5 बरोबर किती हा MN. आता जर आपण चांगल्या याने बघितलं काय दिसते बघा 5 चा भाग किती जाऊ शकते 5 चा 1 5 5 चा 1 5 5 चा 1 5 किती आलं 1.1 गुणिले 4 म्हणजे किती आलं MN बरोबर 4.4 सेंटीमीटर. हे कशाचं माप आलं MN चं याला चौकोन करून घ्या. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणताय BC by MN आहे देयरफॉर BC by MN इज इक्वल टू किती आहे 5/4. पुन्हा बघा BC चं माप किती देऊन आपल्याकडे 6 म्हणजे 6 डिवाइडेड बाय हे किती MN जशानं तसं इज इक्वल टू हे 5 आणि भागीला किती 4. आज जर बघितलं हे 4 यासोबत गुणाकार 6 × 24 आणि याला भागीला किती 5 म्हणजे काय झालं MN बरोबर बघा हा 4 चा गुणाकार 6 सोबत म्हणजे 6 गुणिले 4 आणि हा जो 5 होता याला भागीला म्हणजे किती भागीला 5 किती येणार 24/5. जर आपण विचार केला 5 24 होतात 5 24 इथं पॉइंट 5 8 40 4.8 सेंटीमीटर हे झालं. त्याच्यानंतर बघा MN चा आता त्याच्यानंतर हा तिसरा रेशो इक्वल ठेवा देयरफॉर आल्सो कोणाचा AC by LN इज इक्वल टू AC by LN इज इक्वल टू काय दिसते पुन्हा तोच रेशो 5/4. आता बघा AC चं माप आहे आपल्याकडे किती देऊन आहे 5.4 सो 4.5 भागीला LN इज इक्वल टू 5/4 असंच आहे. आता बघा हा LN इकडे डिवाइड मध्ये इकडे गेल्यावर त्याला मल्टिप्लाय हा इकडे काय होणार डिवाइड म्हणजे काय होणार हा 4 इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे काय ना LN इज इक्वल टू बघा 4 यासोबत मल्टिप्लाय 4.5
गुणिला 4 आणि हा जो 5 आहे हा इकडे डिवाइड झाला म्हणजे काय येते इथं भागिला 5. याचा जर आपण केलं किती होणार बघा 5 24 4 4 16 16 आणि 2 किती होणार 18 डिवाइडेड बाय 5. ठीक आहे 16 आणि 2 18 18 डिवाइडेड बाय 5. बघा 5 24 चा 0 हातचे आले 2 4 4 16 आणि 2 18 18 भागिला 5 जर भाग दिला आपण किती येणार 18 भागिला 5 केलं तर 18 मध्ये जर 5 चा भाग दिला तर ln इज इक्वल टू किती आलं सांगा 3 5 15 सॉरी 5 3 15 आणि पॉइंट 5 छकम 30 किती आलं 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारचे काय झाले आपलं आपण याचे माप काढले. आता माप काढले इथं नाही थांबायचंय आपल्याला काय काढायचं आहे ट्रायंगल काढायचा आहे कोणता एबीसी आणि एलएमएन. आता एबीसी आणि एलएमएन काढायचे आहे हे तुमचे माप झाले. आता मापाला याच्यावरून याचा काय करू ट्रायंगल काढू. आता बघा मग कसं तर तुमचे जे माप आपण काढले ते एका कोपऱ्यात लिहून घेऊ. किती आलं होतं कुठे गेलं रे एमएन आलं होतं 4.4 हे तिकडच आहे तेच बघून घेऊ. मग आता बघा हे जे आपले माप आलेले आहेत या मापावरून आता दुसरे दोन्ही ट्रायंगल आपल्याला काढायचे आहेत. कसे काढायचे आता काढायचे आपले हत्यार. त्या हत्यारावर आपण याला काय करू सॉल्व्ह करू. आता बघा कसं तर कसं ड्रॉ करणार तर काय म्हणताय पहिलं एबीसी. आता पहिले एबीसी काढू नंतर एलिमेंट काढू. एबी किती दिसत आहे 5.5. आता बघा जो मोठी साइड आहे त्याला खाली घेऊ बीसी आहे खाली 6 मग बीसी ला खाली घेऊ 6 सेंटीमीटर. बघा इथं घेतो बीसी हा झाला बीसी 6 सेंटीमीटर. नाव बरोबर देत जायचे माप सोबत सोबत देत जायचे. त्याच्यानंतर काय म्हणत आहे बीसी 6 झाला. त्यानंतर बघा एबी इज इक्वल टू 5.5. आता हे घ्यायचं तुमचं कंपास. कंपास घ्या त्या कंपास मध्ये अंतर घ्या. किती अंतर घ्यायचं आहे बीसी इज इक्वल टू बघा बीसी झालं एबी इज इक्वल टू 5.5. हा दिसतंय बी इथं ठेवायचं. आता पहिलं 5.5 चं अंतर घ्या. 5.5 चं अंतर घेतलं इथं ठेवायचं किती वर बी वर आणि बी वर ठेवल्यानंतर इकडे मारायचा आर्क. बी वर ठेवून इथं काय मारायचा आर्क मारायचा. मारला आर्क. त्याच्यानंतर बघा काय म्हणतात एसी किंवा सीए इज इक्वल टू 4.5. आता बघा इथं एक पॉइंट आहे सी यातून 4.5 पुन्हा कंपास मध्ये अंतर घ्या 4.5 बघत जा 4.5 घेतलं इथं ठेवा सी वर पुन्हा एक आर्क मारा. हा आर्क याला कुठं ना कुठेतरी कट होईल. जिथं कट झाला तिथे काय करा त्या दोन्ही पॉइंटला जॉईन करा. अशा प्रकारे आपण काय करू शकतो एक ट्रायंगल आपण बनवू शकतो. बघा आता हे जे पॉइंट जिथं तो ड्रॉ केला आपण पॉइंट याला पॉइंट द्या. इथून या बी ला जोडा आणि इथून या कोणाला सी ला जोडा. हा झाला तुमचा कोणता एबीसी नावाचा ट्रायंगल. आपल्याला एबीसी आणि एलिमेंट काढायचं इथं नाव देऊन देऊ ए. बघा आता एसी बरोबर किती होतं 4.5 सेंटीमीटर. एबी बरोबर किती होतं 5.5 सेंटीमीटर झालं हे एबीसी. त्याच्या सोबत बघा आता कोणाचा एलिमेंट काढायचा आहे. तर एलिमेंट काढण्यासाठी पुन्हा माप बघा. सर्वात मोठं कोण आहे एमएन इज इक्वल टू 4.4. त्याच्यानंतर काय आलं सॉरी चुकलं वाटते एमएन नाही एलएम. एलएम इज इक्वल टू 4.4 एमएन इज इक्वल टू 4.8 आणि एलएन इज इक्वल टू किती 3.6. सर्वात मोठा कोण आहे हे आहे म्हणजे एमएन ला खाली घेऊ किती 4.8. बघा मग एमएन 4.8 4.8 कुठे दिसते बघा इतक्यात कुठेतरी 5 च्या जवळ येणार 4.8 एमएन एम एन 4.8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा काय म्हणते तर एमएन झाल्यावर आता काय म्हणत एमएन झाल्यावर बघा एलएम चं माप देऊन आपण किती आहे 4.4. पुन्हा याच्यात अंतर घ्यायचं कितीचं 4.4 इथं ठेवलं बघा 4.4 इथं ठेवा अंतर घ्या बरोबर. कितीवर एम एन इकडून मारा तिकडून मारा काय हरकत नाही. एलएम आहे तुमचं 4.4 इथं ठेवतो इथून घुमवतो 4.4 चला. त्यानंतर बघा काय म्हणताय एमएन झालं. आता एलएन किती आहे 3.6 एलएन 3.6 इथं ठेवा इथं ठेवा. यातून याला कट करेल असा आर्क मारून द्यायचा. दोन्ही आर्कला काय करायचं जॉईन करा. बघा ते आर्क जिथं जॉईन झाले तिथे त्याला काय करायचं जोडून घ्यायचं. आता जोडल्यावर काय होणार बघा इथं आपला तुमचा दुसरा ट्रायंगल तयार होते. इथून इथे जोडून द्या इथून याला जोडून द्या. अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही ट्रायंगल काढू शकता. ठीक आहे असे तुमच्या बोर्ड मध्ये ट्रायंगल काढायचे.
किती आलं 4.4 सेंटीमीटर, हे 3.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. लक्षात घ्या इथं दोन्ही याच्यात कोणताच कॉमन पॉईंट नव्हता, म्हणून आपले दोन ट्रायंगल काय दूर दूर आले. जर कॉमन पॉईंट असता तर आपले दोन्ही ट्रायंगल काय असते, एकत्र आले असते. हा झाला पहिल्या टाईपचा. आता बघा दुसऱ्या टाईपचा. बघा मी झाकून झुलिओ. आता आपण याला सुद्धा त्याच मार्गाने करू शकतो. काय म्हणतात प्रश्न बघा, ट्रायंगल एसए4 सिमिलर टू ट्रायंगल एसओव्ही. आता जर तुम्ही चांगलं जर तुम्हाला उच्चार येत असेल तर बघा, यस इथे या, यस इथे आहे, म्हणजे काय एक पॉईंट तुमचा दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, म्हणजे एका पॉईंट मधून तुमचे दोन ट्रायंगल निघत आहे. ई ट्रायंगल एसए4 एसएच इज इक्वल टू 4.5, एचआर इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, एसआर इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर, एसएच बाय एसव्ही इज इक्वल टू 3/5. कंस्ट्रक्ट ट्रायंगल कोणता, एसयूव्ही. कोणता ट्रायंगल तुम्हाला काढायचा आहे, एसयूव्ही नावाचा ट्रायंगल काढायचा आहे. एक लक्षात ठेवायचं झाकण झुलिओ, जेव्हा तुमचा हा रेशोले बघायचं, हा जर तुमचा काय असेल मोठा असेल कोणापेक्षा, वरच्या पेक्षा, तर तुमचा जो ट्रायंगल बनणार आहे तो कुठे बनणार आहे, बाहेर बनणार आहे. तर हा जर मोठा असेल तर ट्रायंगल कुठे बनणार, ट्रायंगल बाहेर बनेल. कुठे बनणार, बाहेर बनल. जर समजा हा मोठा असता तर तेव्हा तुमचा ट्रायंगल कुठे बनला असता, बाहेर बनला असता. आता लक्षात ठेवा हा मोठा आहे म्हणून तुमचा ट्रायंगल कुठे बाहेर बनणार. आता बघा मग तुम्हाला जर ट्रायंगल बनायचं काय बनवणार मग तुम्ही लोक, काय दिसतात, एसए4 एसयूव्ही दिसून राहिलं. आता बघा मग याला तुम्ही मगाच्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. काय दिसते, ट्रायंगल कोणता, एसएचआर सिमिलर टू ट्रायंगल कोणता, एसयूव्ही. नंतर तुमची दुसरी पद्धत सांगतो, हे पहिली आता जे आपण शिकलो त्याच पद्धतीने करत जाऊ. बघा मग हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर काय लिहिता येते, देअरफोर देअर कोणत्या साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन कशा असतात, प्रपोर्शनल. कशाच्या प्रपोर्शन असतात, मग आर इन प्रपोर्शन मध्ये असतात. मग देअरफोर काय लिहिता येते, त्याची प्रपोर्शन लिहून टाका, एसएच डिवाइडेड बाय एसयू इज इक्वल टू एसएच डिवाइडेड बाय एसयू इज इक्वल टू एचआर डिवाइडेड बाय यूव्ही इज इक्वल टू एसआर डिवाइडेड बाय काय, एसव्ही इज इक्वल टू काय रेशो दिला तुमचा, 3/5. झालं असं लिहिलं. पुन्हा तेच आपलं व्हॅल्यू ठेवा, कॅल्क्युलेट करा. एसएच इज इक्वल टू किती आहे, एसएच इज इक्वल टू 4.5 डिवाइडेड बाय एसयू इज इक्वल टू, आता शॉर्टकट सांगतो बे, 3.5. बघा 5 चा जर इकडे गेला किंवा येथून जर तुम्ही म्हटलं तर बघा काय होणार, तर भागा जर वरच्या वर सोबत भागाकार करता येईल, खालच्या खालच्या सोबत भागाकार आहे. 3 1 3, 3 दीड पदार्थ 45 3 दीड किती 1.5. आता याचा गुणाकार यासोबत करून घ्या. देअरफोर एसयू इज इक्वल टू 1.5 गुणिला 5. जर याचं उत्तर काढतो म्हणलं किती येणार, एसयू इज इक्वल टू 1.5 गुणिला 5 जर केलं 15/5 75 म्हणजे किती आलं 7.5. एक सोड पॉईंट देऊन द्यायचा. त्यानंतर बघा याचं एचआर किती आहे आपल्याकडे, एचआर देऊन 5.2 म्हणजे काय येणार दुसरं 5.2 भागीला काय दिसते एचआरच्या खाली यूव्ही आहे, यूव्ही इज इक्वल टू येते किती 3.5. तर पुन्हा जर तुम्ही बघतो म्हटलं काय येणार, 3 चा भाग जाऊ शकते याच्यात, नाही जात. बघा मग इकडला गुणाकार 100 हा याच्यासोबत भागाकार हा वरती म्हणजे काय झालं 5.2 गुणिला हे वाले 5 भागीला हा वाला 3 इज इक्वल टू हा यूव्ही जशानं तसा. काय झालं आता बघा 5 चा गुणाकार जर 2.5 सोबत 5.2 सोबत केला तर काय 5 दुनी 10 चा 0 5 5 चा 25 25 न एक किती झाले 26 म्हणजे किती आले तर 26 भागीला 3 बरोबर किती येणार तुमचं यूव्ही बरोबर. आता जर यूव्ही चं किती आलं मग तुमचं 26 भागीला 3 म्हणलं तर 3 चा भाग 24 मध्ये किती वेळा 3 8 24 पॉइंट. एक मिनिट खबर आहे पुन्हा भाग दिला 2 उरले किती ना 6 6 म्हणजे 8.6 सेंटीमीटर पकडू समोर. आता हे झालं यूव्ही चं. त्याच्यानंतर कशाचं उरलेलं आहे आपल्याकडे एक हे वाला उरलेलं आहे म्हणजे काय एसआर डिवाइडेड बाय एसव्ही. एसआर किती आपल्याकडे देऊन बघून घ्या 5.8 5.8 डिवाइडेड बाय एसव्ही बरोबर इथे किती होतं 3/5 आपला रेशो होता. पुन्हा तसंच त्या 5 चा गुणाकार यासोबत 3 चा भागाकार आणि एसव्ही तिकडे म्हणजे काय झालं देअरफोर एसव्ही इज इक्वल टू 5.8 गुणिला हे बघा हे वाले भाग करता म्हणून इकडे गुणाकारात जात आहे 5 आणि हा इकडे वरतो गुणाकार म्हणून भागाकार देतो भागीला 3. जर तुम्ही इथं कॅल्क्युलेशन केलं किती येणार 5 8 40 चा 0 आजच्या आले 4 5 24 आणि 4 24 म्हणजे किती झालं 5 + 25 आणि 4 29 29 भागीला किती आले 3
तर 29 भागीला 3 जर केले किती येते बघा, 3 7 3 9 27 पॉइंट उरले किती 2, म्हणजे किती झालं 9.6 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तीनही याचे माप काढू शकता. आता तीनही याचे माप काढल्यानंतर आता तुम्हाला ड्रॉ करायचा आहे ट्रायंगल. बघा मग आता पहिल्यांदा काय करू, जो जुना वाला छोटा वाला ट्रायंगल आहे पहिला त्याला ड्रॉ करून घेऊ. जुना ट्रायंगलला तुमचे जे माप आहे ते लक्षात ठेवा. एसयूव्ही किती येतो तुमच्याकडे, एसयूचं माप कुठलं आहे, त्याचं एसयूचं माप होतं आपल्याकडे किती 7.5. तेव्हा तिकडे लिहून घेऊ, म्हणजेच आपल्याला काय होते काढण्याला सोपी जाते. एसयू इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. आता हे वाले माप बघत बघत इकडं सॉल्व करू. बघा आता ड्रॉ कसा करायचा ते. काय दिसतंय, पहिला हा जो ट्रायंगल आहे एसएचआर तो काढून घेऊ. एसएचआर बघा मोठी साइड कोणती आहे, या एसआर, मग हिला घेऊ पहिलं एसआर किती 5.8 आणि तिला समोर एक्सटेंड करून ठेवून देऊ. एसआर 5.8 बघा इथे जर बघितलं 5.8 इतक्यात कुठतरी ना, आणि हिला समोर थोडीशी एक्सटेंड करून ठेवतो. 5.8 घेतो आणि समोर करतो बघा, हे झाली 5.8 थोडीशी समोर हिला काय करून ठेवू, एक्सटेंड करून ठेवू, म्हणजे जेणेकरून आपला ट्रायंगल बनला पाहिजे. इथं बघा इथं आलो तुमचं एस आर बरोबर किती 5.8 सेंटीमीटर झालं. त्याच्यानंतर बघा दुसरं काय म्हणतात, एस आर झालं. आता बघा एस एच दिसून राहिलं किती आहे 5.4, एस एच बरोबर 4.5. आता एस एच बघा तुमची याच्यावर स्केलवर अंतर घ्या तेवढंच, एस एच चं किती आहे 4.5. इथं ठेवा, आर्क मारा 4.5 चा जेवढ्या दूर जाईल तेवढ्या दूर. हा झाला 4.5. त्याच्यानंतर काय म्हणताय, एच आर बरोबर किती आहे, एच आर आता आर पासून 5.2. इथं बघा पुन्हा जसं तसं अंतर ठेवा, 5.4 घ्या, इथं घ्या आर वर आणि इथून इथं आर्क मारा. आलं. हे दोन्ही आर्क काय झाले, जिथं जुळले आहे तिथं काय करा, त्याला ड्रॉ करून घ्या. जिथं जुळले तिथं ड्रॉ करतो. काय दिसणार, हा जो पॉइंट आहे इथं जुळलेला आहे, याला इथे ड्रॉ करायचा आणि समोर थोडासा वाढवून द्यायचा. आता हा सुद्धा पॉइंट इथं याच्यासोबत जोडून घ्यायचा. हा झाला तुमचा कोणता ट्रायंगल बघा, एच एस आर. आपल्याला काय करायचं, एस यू बी वाला ट्रायंगल करायचा. आता बघा एस तर भेटला, आता यूव्ही पाहिजे आपल्याला. तर यूव्ही पाहिजे तर बघा आता आपल्याला काय माप आहे, तर यूव्ही इज इक्वल टू, आता व्ही आणि यू दिसतंय का, नाही दिसून राहिला. मग आपल्याकडे काय आहे एस व्ही, एस व्ही चा पॉइंट आहे बघा, एस व्ही आणि एस यू आहे. आता एस यू जर पकडला किती दिसतंय तुमच्याकडे 7.5, एस व्ही जर पकडला किती दिसतंय 9.6. आता बघा एस तर मध्ये असणार, व्ही किंवा यू इकडे किंवा इकडे असणार. पहिले या यू घेऊ वरच्या साईडला, म्हणजे किती 7.5. आता बघा मग 7.5 घ्यायचा, एस पासून 7.5 वर. तर काय करू, ट्रायंगल तुमचे जे स्केल आहे याच्या 7.5 चं अंतर घेऊ. अंतर घेऊन याच्यावर काय करू, या एस वर ठेवायचा. इथं तुमची जी लाईन झाला इथं काय करू, एक आर्क मारू. झालं. सेम टू सेम बघा आता ह्या एस व्ही चे करायचं किती आहे 9.6, या एस वरच ठेवायचं. इकडे 9.6 चा तुमचा काय मोजायची, तुमची बाप मोजा, आणि एस 9.6 वर तेवढं त्याचा काय करा अँगल ट्रॅक, म्हणजे आर्क मारून घ्या. कुठं नाही कुठतरी कट होणार, जिथं कट झाले ते दोन्ही पॉइंट जोडा. ते दोन पॉइंट जोडल्यावर तुमचा काय होणार, ट्रायंगल तयार होईल. आता बघा हे दोन्ही जर इथं कट झालेले आहेत, हे दोन्ही पॉइंट आपण काय करू, जॉईन करून घेऊ. जिथं जॉईन केले तिथं काय झालं तुमचं, त्याला नाव देऊन द्या यू आणि इथं व्ही. अशा प्रकारे तुमचा जो आहे एस यू व्ही नावाचा ट्रायंगल काय होणार, तयार होऊ शकते. ठीक आहे, ही एक पद्धत झाली कॅल्क्युलेशननी. आता दुसरी पद्धत याच्यापेक्षा थोडीशी काय असतात सोपी, तिथं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, डायरेक्ट काय करायचं कन्स्ट्रक्शन करायचं. आणि एक लक्षात ठेवा, असं काढल्यानंतर याचे सर्व याचे कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं असतात. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही तुमच्या मताने 2-4 पॉइंट काही ना काहीतरी लिहायचे. बघा मग आता समोर दुसरी पद्धत याची, आता काय म्हणता येतं, आता याची दुसरी मेथड, त्याच ट्रायंगलला आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा काढू शकतो. आता एसएच आणि एसयू आहे, एसएस कॉमन आहे. आता याला जर दुसऱ्या पद्धतीने काढतो म्हणलं, पहिले काय करायचा, ज्या ट्रायंगलचे माप दिलेले आहेत, म्हणजे कोणता एसएचआर जे माप दिले पहिले एसएचआर नावाचं ट्रायंगल काढून घेऊ. आता एसएचआर काढायचं आहे, पहिलं काय करू, हे जी मोठी साईड दिसते एसआर, यालाच खाली घेऊ 5.8. यालाच जर आपण खाली घेतलं 5.8 वर बघा 5.8, याला जर आपण खालता घेतो म्हटलं, हे झालं एस आर किती होतं 5.8. याला नंतर पहिले फक्त नाव देऊ एस आर झालं. त्याच्यानंतर बघा एस आर च्या नंतर काय एस पासून एच एस आणि इथं काय एच आर दिसतंय, मग एस एच काढून टाकू आणि एच आर काढू. एस एच किती आहे 4.5. बघा मग आता याच्यात स्केल मध्ये 4.5 चं अंतर घ्या, तिथे आर्क मारा आणि तो ट्रायंगल ड्रॉ करा. इथं ठेवा,
इथं आर्क मारा, इथं ठेवा, सॉरी इथं ठेवा, हा तुमचा इथं काय करा आर्क मारून घ्या, मारला. त्याच्यानंतर किती HR बरोबर 5.2. आता HR बरोबर 5.2 चं अंतर घ्या HR मध्ये, इथं ठेवला, इथून इथं आर्क मारा, जिथं ते कटल ते वाले पॉइंट काय करा तुम्ही जॉईन करून घ्या. आता हे पॉइंट जॉईन केल्यानंतर तुमचा काय म्हणजे तिथं ट्रायंगल बनवून जाईल. बघा मग इथून याला जॉईन करतो, इथून याला जॉईन करतो, त्या लाईनला थोडे थोडे काय करा वाढवून ठेवून द्यायचे. झालं. जॉईन झाल्यानंतर आपल्याला तर माहिती आहे ट्रायंगल कुठं बनणार आहे, बाहेरच बनणार आहे, कारण की आपण सांगितलं होतं जर रेशो जर मोठा असेल ट्रायंगल कुठं बनते, बाहेर बनणार. असे वाढवून ठेवले. आता बघा हे झालं तुमचा एक ट्रायंगल आपण बनवला. याच्यातच आपल्याला दुसरा ट्रायंगल बनवायचा. काय करू आता, दुसरा ट्रायंगल बनवताना लक्षात ठेवा जर पॉइंट कॉमन असेल दोन ट्रायंगल बनणार एकाच ट्रायंगल मध्ये. आता बघा काय म्हणते SH बाय SV इज इक्वल टू किती आहे 3/5. मोठ्या वाल्याचे जेवढे दिसते यातून एक काय करा ॲक्युट अँगल काढायचा आपल्या मताने किती अंशाचा तुम्हाला वाटते तो. एक स्केल ठेवायची, अशी एक लाईन मारून घ्यायची, कोणीकडे जाऊ दे. एक ॲक्युट अँगल काढायचा थोडासा, काढलेला ॲक्युट अँगल. आता हा ॲक्युट अँगल काढल्यानंतर बघा ॲक्युट अँगल काढला इथे. आता या ॲक्युट अँगल काढल्यावर काय म्हणत आहे SH बाय SV इज इक्वल टू किती 3/5. आता हे जे 5 आलेले आहेत याचे किती तुकडे करायचे, 5 तुकडे करायचे. आता हे मोठेवाले तुकडे करायचे 5 तुकडे केल्यावर बघा आपल्या मतात थोडंसं अंतर घ्या, 5 तुकडे करा. आपल्या हिशोबाने घ्यायचं जेवढं घ्यायचं तेवढं. 1 2 बदललं का पाहिजे 3 4 आणि 1 5 घेतले 5 तुकडे. थोडं त्याला वाढवून घ्या. 5 तुकडे घेतल्यानंतर आता काय करायचं बघा याच्यातला जो 5वा तुकडा आहे तो शेवट जोडून द्या. याच्यातला जो तुमचा कितवा 5वा तुकडा आहे याला काय करा सरळ या शेवटच्या याला जोडून द्या. जोडला असा 5वा तुकडा. आता 5वा तुकडा जोडल्यानंतर आता बघा खरा गेम सुरू होते इथून. बघा आता लक्ष द्या, खरा गेम आता इथून सुरू होते. हा 5वा तुकडा इथं शेवट जोडल्यावर इथं ठेवायचं 5व्या तुकड्यावर. तुम्हाला वाटते तेवढं अंतर घ्यायचं. बघा थोडंसं अंतर चांगलं जास्तच घ्यायचं, बरोबर इकडं एकदम मोठं नाही. इथं आर्क कट करायचा, इथून सरळ इकडल्या बाजूला आर्क कट करायचा. केलं. कितव्या पॉइंटवर काढायचं, तिसऱ्या. मग इथून मोजायचं 1 2 तिसरा पॉइंट इथून दिसते तिसरा, इथं ठेवा. सेम टू सेम गोष्ट इथं सुद्धा करायची, तसाच आर्क इथे सुद्धा कट करायचा. केला हा आर्क कट तिसऱ्या याच्यावरून. झालं. आता बघा इथं ठेवायचं, जो नवीन आर्क कट केला तो इथं ठेवायचं, हे अंतर मोजायचं. मोजलं अंतर, जेवढं अंतर असेल तेवढं. सॉरी बघा याला जे आहे पहिले काय करू, इथून एवढा पूर्ण आर्क इकडं कट करून घेऊ. थोडस हल्लं हे बघा, केला कट. आता बघा ह्या दोन पॉइंट मधलं अंतर मोजायचं जुन्यावाल्या. मोजलं किती आलं ते, इथे ठेवायचा. जो नवीन आर्क कट झाला ते तिथून असा एक काय करायचा आर्क मारायचा. झालं. जिथं जो आर्क आला त्या आर्क मधून एक रेष काढून घ्यायची. आता या आर्क पासून एक रेष काढल्यावर कुठे जाणार ती रेष, बघा ही तयार होणार इथून इथे. झालं. आता इथे झाल्यानंतर बघा आता काय करायचं, तर समोर या पॉइंटवर यायचं, इथे इथे या इथे. झालं. इथे ठेवल्यानंतर तुम्हाला वाटते तेवढं सोयीस्कर अंतर घ्या तुमच्या हिशोबानुसार. इथून इथपर्यंत आर्क मारा. मारला. त्यानंतर तेवढंच अंतर इथे ठेवा. इथून एक आर्क मारा शेल्यावरच्या पॉइंट वरून, कुठं अंदर मध्ये. इथून इकडे कसा आर्क मारून घ्या. कळलं आर्क. आता हे जे अंतर आलं होतं हे आणि हे, या अंतराला मोजा. जे तुमचा नवीन आर्क मारला होता हे अंतर याला मोजा. इथे ठेवा जिथं ते कट झालं होतं तिथून एक काय करा ट्रायंगल काढ म्हणजे आर्क ड्रॉ करा. बघा इथचं अंतर मोजायचं, इथचं अंतर मोजल्यानंतर इथे ठेवायचं आणि इथं काय करायचं तुमचा आर्क ड्रॉ करायचा. तो जो आर्क आहे वरचा कुठेतरी त्या लाईनला छेदणार तिकडे ड्रॉ करून घ्या. आता बघा हा जर तुम्ही बघितला याला जर इथून ड्रॉ करतो म्हटलं, इथून हा काय होणार तुमचा असा पद्धतशीरपणे ड्रॉ होईल. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तुमचा SUV वाला ट्रायंगल बनवू शकता. बघा इथं S झालं, इथं U देऊन द्या, इथं V देऊन द्या. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या दुसऱ्या मेथडनी एकाच ट्रायंगल दुसरा ट्रायंगल अशा प्रकारे सुद्धा काढू शकतो. ह्या होत्या आपल्या आजच्या दोन मेथड्स एकाच ट्रायंगलला कशा काढायच्या ते.